नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2026। तर शेतकरी मित्रांनो, 30 जून नंतर शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाईल अशा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे आणि जी आर पण आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्या जी आरमध्ये काही अटी त्यांनी घातलेल्या आहेत। तर देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू करू असे बोलले होते, पण आता तो सत्तेत आल्यानंतर त्याने जी आर काढला आणि त्यात काही अटी घातलेल्या आहेत। तर शेतकरी मित्रांनो, मागील 2019मध्ये ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आणि नंतर त्या शेतकऱ्याने पुन्हा कर्ज काढलेले आहे, अशा शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपये कर्ज माफ करण्यात आलेलं आहे आणि बाकीची रक्कम त्यांनी भरून घ्यायची आहे। जर ज्या शेतकऱ्यांनी 2019मध्ये कर्जमाफी मिळाली त्या शेतकऱ्यांनी पुन्हा कर्ज काढले, अशा शेतकऱ्यांनी त्यांना त्यांचे कर्ज 2 लाख असो, 5 लाख असो या 10 लाख असो, त्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपये एवढेच कर्ज माफ आहे। आणि जे शेतकरी रेग्युलर परतफेड बँकेची करतात किंवा फिरवाफिरी करतात, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान देण्यात येत आहे। तर ज्या शेतकऱ्यांनी 5 लाख 10 लाख काय 2 लाख 4 लाख कर्ज काढले, या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपये माफ आहे। बाकीची अमाऊंट त्यांनी बँकेला भरून घ्यायची आहे। ते अमाऊंट भरले तरच हे वरचे 50,000 रुपये माफ करण्यात येणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आणि जे शेतकरी कर्ज काढून बँकेकडे फिरकले नाहीत किंवा त्याने फिरवाफिरी कधीच केली नाही किंवा व्याज भरलेलं नाही, अशा शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 लाख रुपये एवढे कर्ज माफ करण्यात येणार आहेत। तर त्याच्यासाठी शासनाने 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी एवढी योजना एवढी अमाऊंट आणलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी कर्ज काढून बँकेकडे फिरकले नाहीत किंवा व्याजही भरलेले नाहीत, फिरवाफिरी केले नाहीत, अशा शेतकऱ्यांचे प्रत्येकी 2 लाख रुपये एवढे कर्ज माफ करण्यात येणार आहे। आणि जे शेतकरी रेग्युलर फिरवाफिरी केलेले आहेत त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये एवढे अनुदान शेतकऱ्यांनी जाहीर केलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, दररोज व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।